आता कॅप्शन बघून अंदाज आलाच असेल की ही कोथिंबीर वडी वेगळी काय म्हणून, आणि कोथिंबीर वडी खायला कोणाला आवडत नाही, त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी काय केले होते, 6 तास मी चणा डाळ भिजत ठेवली होती। नंतर आपल्याला चणा डाळ, थोडासा लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि जिरे टाकून ही आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे। आणि दुसरीकडे आपल्याला कोथिंबीर छान धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। नंतर आपली चणा डाळ वाटलेली त्याच्यामध्ये टाकायची आहे। नंतर आपले बेसिक मसाले ॲड करायचे। इथे मी थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला ॲड केला होता, कारण मी ऑलरेडी मिरची घेतली होती म्हणून। नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। नंतर आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे, थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता लिंबाऐवजी तुम्ही चिंचेच्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर इथे मी थोडंसं आलं लसूण घातलं होतं आणि तीळ घातले होते। नंतर आपल्याला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा करायचा नाहीये। आणि छान आपले पीठ सगळे एकत्रित करून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याचे असे रोल बनवून घ्यायचे आहे। आणि हे रोल आपल्याला स्टीमर मध्ये 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असे मीडियम फ्लेमवर स्टीम करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यावर त्याचे काप करून छान व्यवस्थित कुरकुरीत असे तेलात तळून घ्यायचे आहे। झाली कोथिंबीर वडी तयार। चला तर अशाच वेगळ्या रेसिपीसाठी लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राइब करा।